सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना निसर्ग मंडळ आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधत एक पेड मां के नाम उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक हरेश मरसंडे, सावरीचे उपसरपंच रामदास भागडे, निसर्ग मंडळाचे समन्वयक डॉक्टर विष्णू जायभये आणि आदी मान्यवर उपस्थित होते। खेडमध्ये काही नागरिकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीला धक्का बसलाय। लोकसभा निवडणुकीला लक्षात घेत काही काळापूर्वी बऱ्याच राजकीय नेत्यांनी पक्षांतर केल्याचं आपण सर्वांनी पाहिलंच आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवत पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचे वारे राज्यात वाहताना दिसतात। याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत कुलवंडी गावचे सुपुत्र संतोष खोपकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी वंचित बहुजन आघाडीचे अनेक सदस्य, कुळवंडी आणि पिंपळवाडी ग्रामस्थांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीतून शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशावेळी रामदास कदम, शशिकांत चव्हाण, सचिन धाडवे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली असून नद्या नाले दुथडी भरून वाहताना दिसतात। त्यामुळे या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख धरणे 60% अधिक भरले आहेत। त्यातीलच एक खेड नगरपालिकेच्या मालकीचे असणारे आणि ब्रिटिश कालीन बांधण्यात आलेले बोरज धरण देखील 100% भरले असून ते ओव्हरफ्लो आता होताना दिसते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।